नमस्कार मित्रांनो, धर्मदायुक्त निरीक्षक भरलाय फॉर्म. आता परीक्षा कधी होईल त्याची वाट पाहत राहा. अहो तुम्ही नेहमी असंच करत आहात. म्हणजे जाहिरात आली, फॉर्म भरलाय, ऍडमिट कार्डची वाट पाहिली आणि परीक्षा दिली. रिझल्ट काय तर काय, सरळ सेवेची रिझल्ट कशी येतात तर तुम्हाला माहितच आहे. 10 मार्कांना राहिला, 2 मार्कांना राहिला, 1 मार्कांना राहिला, पेपर हार्ड होता, आम्हाला ही शिफ्ट हार्ड आली, पुढच्या भरतीला बघू. असले तुम्ही नाना विविध वेगवेगळे कारण आहेत तुमच्याजवळ. परंतु ती पोस्ट निघालीत का? अजिबात नाही. दुसऱ्या पोस्टची परत वाट बघा, अजून जाहिरात येतील, अजून फॉर्म भरा. असं कितीदा करायचं आपण? आणि तुम्ही मध्ये मध्ये अभ्यास काय करतात सांगतो. मोरा वाळंबे घ्या किंवा मग बाळासाहेब शिंदे घ्या, लगेच वाचत बसा. कोणतंही एखादं पेज काढा किंवा मग शब्द घ्या, कोणता एखादा शब्द घ्या, वाचत बसा. लक्षात ठेवा, मॅक्झिमम लोक ग्रुप डिस्कशन पण करतात, ते पण करते. आणि खरं सांगितलं तर या सगळ्या प्रोसेस मधून तुमची शिस्त राहत नाही. काल काय वाचलं ते आज आठवत नाही. तुम्ही कोणतं तरी एका दिवशी वाचतात आणि ते परत सोडून देतात, दुसऱ्या दिवशी काहीतरी नवीन राहतं. असं करत करत एक्झाम डेट जवळ येऊन जाते, पण तुमचं तेच प्रोसेस. मित्रांनो, अशानं होणारच नाही. क्लिअर नाही होणार एक्झाम. तुम्हाला काहीतरी अभ्यासामध्ये शिस्तबद्धपणा आणावं लागेल. एका वेगळ्या फ्लोन अभ्यास करावा लागेल, रोजचं रिव्हिजन ठेवावं लागेल, टॉपिक नुसार अभ्यास करावा लागेल. ज्या टॉपिकला तुम्हाला जास्त जमत नाही त्याला जास्त भर द्यावा लागेल. गणित बुद्धिमत्ता जमत नाही, रोज 2 तास वाचायला पाहिजेत, प्रॅक्टिस करायला पाहिजे. हे सगळं मी का सांगतोय मित्रांनो? कारण तुमच्या या कारणामुळे रिझल्ट येत नाही. आता बघा, हे सगळं सोडलं तुम्ही, हे सगळं डिस्ट्रॅक्शन आहे तुमच्याजवळ, आणि मध्ये अजून डिस्ट्रॅक्शन साठी तुम्ही काय करतात तर रील्स बघतात, इंस्टा, व्हॉट्सअप, काहीतरी असं वेगळंच चालू असते तुमचं. हे सगळं स्पर्धा परीक्षेचं आयुष्य आहे तुमचं आयुष्य. तुम्हाला काय करायला पाहिजेत मग त्या सक्सेस पर्यंत जाण्यासाठी? तुम्हाला शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करावा लागेल मित्रांनो. ते एखादा क्लास जॉईन केला आणि आपलं जेवण करताना किंवा चालताना टेस्ट सिरीज सोडवली, किंवा टॉयलेटमध्ये बसून असताना पण आपण क्लास बघितला आणि टेस्ट सिरीज सोडवली, तसं नाही चालत. एखादा असा क्लास लावा, त्या क्लासवाल्याचं तुमच्यावर असं प्रॉपर लक्ष असलं पाहिजे. नाही की मग एखादी तुम्हाला 200 रुपये 100 रुपयाची टेस्ट घेतली तुम्ही त्या क्लासची, आणि त्या क्लासवाल्याला काही घेणं नाही कोण विद्यार्थ्यांनी घेतली, काय घेतली ते काही बघत पण नाही. तुम्ही ते घेतात आणि लगेच मग कधी पण तुमच्या सोयीनुसार सोडत बसता. आज 10 प्रश्न सोडवले, उद्या 50 सोडवले, असं कसं तरी काहीतरी करत बसता तुम्ही ऑनलाईनच्या जगामध्ये. पण मुळात हे तुम्ही असं अजिबात करू नका. ते उगाच टाइमपास आहे, कारण ते फॉलो नाही होत रोजचं रोज. तर तुम्हाला करायचं काय मित्रांनो, तर तुम्हाला प्रॉपरली स्टडी करायचा आहे, प्रॉपरली मॅनेजमेंट करायचं आहे, प्रॉपरली शिस्तबद्ध पद्धतीने त्या फ्लो मध्ये अभ्यास करून परीक्षेला जायचं आहे. तर ते करण्यासाठी आपण आपला एक 50 डेज मास्टर प्लॅन आहे. म्हणजे 50 दिवसामध्ये हे सगळं तुमचं करून घेतलं जातं. काय काय केलं जातं यामध्ये तर मित्रांनो, 50 दिवसामध्ये ते तुमचं सगळं शेड्यूल आखलेलं आहे आपल्या धर्मदाय आयुक्तालयाचं, निरीक्षक पदाचं. आणि त्यामध्ये तुमच्या सगळ्या टेस्ट बसवलेल्या आहेत. म्हणजे टेस्ट म्हणजे कशा बसवलेल्या आहेत तर एक टॉपिक तुम्हाला रोज दिला जातो, त्या टॉपिकवर तुम्हाला अभ्यास करायचा असतो, तुम्हाला गायडन्स केलं जातं, तुम्हाला मॉनिटर केलं जातं, तुमच्यावर मेंटरशिप दिली जाते. त्यानंतर संध्याकाळी त्यावर टेस्ट असते, आणि टेस्ट तुम्ही देताय की नाही ती जूम लाईव्ह टेस्ट असते, तर आम्ही ते बघत असतो. हे सगळ्या प्रोसेस ना तुम्हाला ते सगळं आपल्या धर्मदाय आयुक्तालयाची जे प्रोसेस आहे ती फॉलो करून यशापर्यंत जायचं आहे मित्रांनो. तर त्यासाठी आम्ही ब्रह्मास्त्र नावाचं हे टेस्ट फॉलो करतोय. ब्रह्मास्त्र नावाचं मेंटरशिप तुम्हाला देत असतो. तर या ब्रह्मास्त्र नावाच्या मेंटरशिप मध्ये काय काय आहेत मित्रांनो बघा. नंबर 1, तुम्हाला प्रॉपरली 4 ते 5 तास अभ्यास करणं गरजेचं आहे आणि आवश्यकच आहे. जर तुमच्याकडून अभ्यास नाही झाला तर आमचे मॉनिटर आहेत किंवा मेंटॉर आहेत ते तुमच्यावर रागावतील, आणि तुम्ही जर नाही ऐकलं तर लगेच तुमच्या घरी पण फोन लावतील. हो, आपल्याला शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करायचा म्हणलं तुम्हाला टाईटच करावं लागतं, तर तुम्ही ते त्या पद्धतीने अभ्यास करता, तेव्हा तुम्ही यशापर्यंत जाल. हे सगळं आपण पहिल्या स्तंभावर घेत असतो ब्रह्मास्त्राच्या. म्हणजे काय तर बंधनकारक अभ्यास. नंबर 2 काय करत असतो आपण तर जूम लाईव्ह टेस्ट. म्हणजे तुम्ही अभ्यास केलाय, हा अभ्यास केल्यानंतर लगेच तुम्हाला संध्याकाळी पडताळायचा असतो त्या टेस्टच्या माध्यमातून. त्या टेस्ट मध्ये काय काय आहेत मित्रांनो तर त्या टेस्ट मध्ये तुम्हाला एक प्रश्न दिला जातो. त्या प्रश्नावर खाली लगेच ऑप्शन मध्ये पर्याय असतात. त्या पर्यायानंतर तुम्हाला ऑप्शन मध्ये म्हणजे एक्सप्लेनेशन मध्ये स्पष्टीकरण दिलेलं असतं. त्या स्पष्टीकरणामध्ये जो वरचा डेमो क्वेश्चन दिलेला आहे त्याला कोणता तरी पीवायक्यूचा आधार असतो त्या टीसीएस एक्झामच्या, आणि असे पीवायक्यूच्या जवळपास डेमो क्वेश्चन पण तुम्हाला 3 दिलेले असतात. म्हणजे बघा, तुम्हाला समजून सांगतो एकच मिनिटात. तर बघा, प्राचीन बंदरांना आणि वारसा स्थळांना एकत्र जोडण्यासाठी स्पाइस रूट उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे, हा एक आपला प्रश्न आहे टेस्ट मधला. त्यामध्ये आपण खाली पर्याय दिलेला आहे महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, केरळ. त्यानंतर त्याचं उत्तर दिलेलं आहे. समजा उत्तर केरळ आहेत, मग लगेच उत्तर केरळ. आणि स्पष्टीकरणामध्ये काय तर प्राचीन काळी स्पाइस रूट हा एक महत्वाचा व्यापारी मार्ग होता. त्याद्वारे ते काय दालचिनी, मिरी, हे ते सगळं यामध्ये सगळं इन्क्लूड केलेलं आहे. म्हणजे स्पष्टीकरणामध्ये त्या स्पष्टीकरणाच्या खाली एक पीवायक्यू दिलेला आहे, सोबत डेमो 3 क्वेश्चन दिलेला आहे. बघा, आता
3 क्वेश्चन तुम्हाला सांगतोय. आता 3 क्वेश्चन मध्ये बघा, पहिला क्वेश्चन, भारतातील सर्वात मोठा मसाला उत्पादन करणारे राज्य कोणते? त्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर दिलेलं आहे. नंतर अजून दुसरा प्रश्न, जागतिक मसाला संघटना म्हणजे वर्ल्ड स्पाइस ऑर्गनायझेशन कुठे स्थित आहे? त्यानंतर तिसरा प्रश्न म्हणजे तुम्हाला बघा, तिसरा प्रश्न काय आहे तर स्पाइस रूट प्रोजेक्ट अंतर्गत किती देशांना जोडण्याचे उद्दिष्ट आहेत? हे या पद्धतीने तुमची प्रत्येक टेस्ट फॉलो झालेली आहेत मित्रांनो. तर ही सगळी प्रोसेस आहेत. म्हणजे तुमची एक टेस्ट घेतली जाते. अगोदर तुमचा बंधनकारक अभ्यास असतो, त्यानंतर दुसरा पिलर तुमची झूम लाईव्ह टेस्ट असते, म्हणजे आमच्याकडून निरीक्षण केलं जातं त्या झूम लाईव्ह टेस्ट मध्ये. ही टेस्ट झाल्यानंतर या पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडवल्यानंतर स्पष्टीकरण पण तुम्हाला तिथंच मिळत आहे. त्याच्यानंतर तुमचा अभ्यास झालाय की नाही झालाय, तुमचे या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले, कमीच का मिळाले, जास्त मिळाले तर मग ठीक आहे, चांगली प्रगती केली, मग लगेच तुम्हाला मोटिवेट केलं जातं अजून किती प्रगती करता येतील. हे सगळं करण्यासाठी तुम्हाला मेंटॉर दिलेले असतात. तर तो मेंटॉर तुम्हाला गाईड करत असतो. त्यानंतर चौथा पिलर आपला असा असतो मित्रांनो, या सगळ्या प्रोसेसवर लक्ष ठेवणारा अजून एक मॉनिटर असतो. आपल्या या पुणे परीक्षा पाठशाळामध्ये फक्त एकमेव मीच नाही, जवळपास आमची 15-20 लोकांची टीम आहे. त्या माध्यमातून तुमची सगळी टेस्ट सिरीज मॉनिटर करत असते आणि ते सगळे मॉनिटर तुम्हाला बघत असते तुमचं काय चाललंय काय नाही, तुमचा रेग्युलरली अभ्यास होतोय की नाही, हे सगळं ते मॉनिटर करत असते. आणि ह्या सगळ्या प्रोसेस मधून तुम्ही तावून निघल्यानंतर 51व्या दिवशी तुम्हाला असं जाणवेल की आपण निरीक्षक पदाची परीक्षा ही आत्ताच सॉल्व्ह करू शकतो, आत्ताच क्रॅक करू शकतो. अशा पद्धतीने तो तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होऊन जाईल मित्रांनो. कारण 50 दिवस रेग्युलरली अपडेट घेतली जाते. तर 50 दिवसामध्ये काय तर सोमवारपासून शुक्रवारपर्यंत डेली तुम्हाला प्लॅन दिला जातो, त्यानुसार फॉलो केला जातं. शनिवारी सोमवारपासून शुक्रवारपर्यंत जे झालंय त्यामध्ये काही राहिलंय का हे सुद्धा आमचे मॉनिटर आणि मेंटॉर बघतात आणि शनिवारी ते तुमच्याकडून करून घेतात. म्हणजे बॅकलॉग डे असतं, काही राहिलंय का ते करून घेणे. आणि रविवारी हे सगळं झाल्यानंतर त्यावर तुम्हाला रिव्हिजन दिली जातं आणि रिव्हिजन टेस्ट सुद्धा दिली जातं मित्रांनो. म्हणजे तुम्हाला फॉलो केलं जातं एक 35 दिवसानंतर 7 दिवस तुम्हाला रिव्हिजन टेस्ट दिली जातं. असं 42 टेस्ट, टोटल 42 टेस्ट तुम्हाला दिलेले आहे या सगळ्या प्रोग्राम मध्ये. आणि या सगळ्या याच्यातून गेल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होऊन जातील मित्रांनो. परंतु बघा आता नेमका तुमचा प्रॉब्लेम काय असतो, फीजचा असतो. तो पण आपण प्रॉब्लेम या माध्यमातून सॉल्व्ह केलेला आहे. या प्रोग्रामची फीज होती 1000 रुपये, परंतु ते आपण दिवाळी ऑफर म्हणून 500 रुपयामध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे. आणि हे सगळं तुम्हाला मिळतील. यामध्ये मॉनिटर होतील किंवा मेंटरशिप मिळतील, यामध्ये टेस्ट मिळतील आणि एका टेस्ट मध्ये मित्रांनो 100 प्रश्न आहेत, जे 200 गुणांसाठी हे टेस्ट आहेत. आणि बघा आता हे 100 प्रश्न एका दिवशी जर तुम्ही सोडवले तर 50 दिवशी जवळपास 50 टेस्ट जर झाल्या, ऍक्च्युअली 42 टेस्ट होणार आहे, पण मधात 7 दिवस आहेत तुमचे डिवाइड केलेले, ते बॅकलॉग डे आहे. आणि 42 टेस्टचे किती होतात एकदम 4200 प्रश्न. त्यानंतर बघा 50व्या दिवशी एक फायनल तुमची टेस्ट झालेली असते. त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या प्रोसेस मधून तुम्ही काय केलंय काय नाही या सगळ्या याच्यावर तुम्हाला एक TCS पॅटर्न नुसार तुमची एक फायनल टेस्ट घेतली जाते. त्यानुसार तुम्ही 51व्या दिवशी तयार होऊन जातात. ही सगळी प्रोसेस आहे मित्रांनो, यानुसार तुम्हाला फॉलो करायचं आहे. ठीक आहे, परत एकदा सांगतोय, फीज 500 रुपये आहेत आणि ते दिवाळी निमित्त 500 केलेली आहे. पण आता पण अजून एक लक्ष द्या, पहिले 100 विद्यार्थ्यांनाच आपण 500 ठेवलेले आहे, नंतर वाढू शकते. त्यामुळे लगेच तुम्ही जॉईन होऊ शकता. जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक, कोर्सची सगळी डिटेल, टेलिग्राम वगैरे सगळं आपलं दिलेलं आहे.